is more of a change, pro change म्हणतो. चेंज जर होत असेल तर त्यांना आवडतो बऱ्यापैकी. काही चेंज नसेल तर आपल्या पॉझिटिव्ह चेंज तर डेव्हलपमेंट दॅट इज वन आस्पेक्ट. पण सोसायटीमध्ये काही चेंज करायचं असेल कोणत्या इन्स्टिट्यूशन असतील तर ते काय असतं थोडेसे मोर ट्रीटेड टुवर्ड्स चेंज. चेंज हा जो आहे तो यूथला थोडासा जास्त आवडतो कम्पेअर्ड टू ओल्ड. ओके सो ओल्ड एज इज कॉन्झर्वेटिव्ह. थर्ड पॉइंट आहे त्याच्यामध्ये conception about human nature. Now, what do you mean by conception about human nature? Okay. एक प्रश्न विचारतो की ह्यूमन चांगले असतात का खराब असतात? रबर काहीच नाही की आता घेतोय तो काय काय अकॉर्डिंग कंडिशन ते चांगली किंवा वाईट. आणखी याच्यापेक्षा डिप्लोमॅटिक आन्सर पण असेल. they are real but they are not true. I think you need to put in better perspective. They are real but they are not true. म्हणजे त्याच्यामध्ये you need to clarify yourself असं म्हणतो. Because your sentence is open to interpretation. ठीक आहे. खूप इंटरप्रिटेशन तुमचं सेंटेन्स म्हणून घेता येईल. सो हा म्हणजे हा ओके गुड. म्हणजे काय की थोडक्यात काय एव्हरीवन इज बॉर्न ॲज अ इनोसंट. Right? Everyone born as an innocent, but with the changing situation, तो काय तो थोडासा कमी ना बनतो. आणि तो born झाला तेव्हा पण न्यूट्रल असतो. असंच का? ते चेंज करायचं थोडं. ते म्हणजे born झाला तेव्हा innocent असतो. Right? This is like it is also human. First we said neutral असतं आणि काय असतं? innocent म्हणजे पण neutral असतं. Okay. Good. ठीक आहे. आणखी ह्युमन सर्व्ह आणि ॲनिमल सर्व्ह ऑल्सो गुड. एव्हरीवन इज गुड. मानलं पण चांगलं तू समज थोडंफार. आणखी तुम्ही humans खराब असतात तुम्हाला म्हणणार. Yes. Education is being really good. But education is less. So everything happens. Every human being wants himself or herself to be called as good. हे मानलं जरी असेल तरी तो म्हणणार नाही की मला खराब म्हणा असेल. लक्ष ठेवा. सगळ्यामध्ये काय म्हणते हे चांगलं व्यक्ती हे म्हणायला. बट काय सिच्युएशन त्यानुसार काय होतं की बऱ्याच वेळेला चेंज होतं. राईट. सो आणखी कोणी according to their sensation, pleasure or pain, but their conscience is unreasonable. ओके गुड. थोडं की जसं की कॉन्शियसली काय आहे प्रत्येक पण फील्डमध्ये चांगला टाकतात. जेव्हा मॉरल आणि फिलॉसॉफिकल थिंकर्स येतील दॅन वी विल सी की एका थिंकरने काय म्हटलेलं आहे की प्रत्येकामध्ये चांगला म्हणजे राम प्रत्येकामध्ये असतो. राम प्रत्येकामध्ये असतो. प्रत्येकामध्ये चांगले गुण असतात. एव्हरी ह्युमन बिईंग इज अ गुड ह्युमन बिईंग. ठीक आहे. बट काय होतं की तो कुठेतरी लॉस होतो काहीतरी होतो. ठीक आहे. दुसरं काय म्हणतो की ह्युमन बिईंग्स आर नॉट गुड. का चांगलं होतं? हां अगेन दिस इज व्हॉट आय वॉज एक्सपेक्ट की प्रत्येक माणसामध्ये शैतान आहे. हा आता हा चुकी म्हणू शकत तुम्ही त्याला. इट इज लाईक अ कन्सेप्शन ऑफ ह्युमन नेचर. लक्षामध्ये हाऊ यू परसीव्ह दॅट ह्युमन नेचर इज ते म्हणजे कन्सेप्शन. लक्षामध्ये का आता तो शैतान असतो. ठीक आहे. पुढे वॉन्टेड टू से समथिंग एल्स आहे. ओके म्हणजे कोण किती शैतान काढतो. कमी काढलं तर चांगलं. जास्त काढलं तर खरं. So not necessary. Again, setup असतो त्याच्यामध्ये
किंवा बॅड क्वालिटीज असतात, बट इट विल डिपेंड अगेन की तो कोणत्या सिच्युएशनमध्ये कसा आहे किंवा काय. सो दिस इज ऑल युअर थेअरी. असं नाही की त्याच्यानंतर कोणतं चुकीचं आहे किंवा कोणतं बरोबर आहे. तुम्ही जर बघितलं लहान मुलाला म्हणतो किती सैतान आहे, सैतान म्हणजे कोणत्या आपण कॉन्वर्टेशनमध्ये यूज करतो, किती परेशान करतो. आता तो इनोसेंट वाटतो म्हणून आपण त्याला काही नाही म्हणतो, बिकॉज ही सीम्स टू बी इनोसेंट. 1 वर्ष 2 वर्षाला आपण असं नाही म्हणू शकत की हा अनएथिकल आहे, हा इमोरल आहे, हा चुकीचा व्यक्ती आहे, हा जो आहे तो बॅड ह्युमन बिईंग आहे, असं कोणी म्हणतं लहान मुलाला नो. दॅट्स वाय बिकॉज ओनली ही इज अ स्मॉल चाइल्ड, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणत राईट. पण आपण हे म्हणू शकत की तो जसं म्हटलं सैतान त्याच्यामध्ये नाही किंवा वॉटेवर म्हणजे बॅड क्वालिटीज नाही येतात लहान मुलाला आपण म्हणू शकतो. ही माईट हॅव सम बॅड क्वालिटी इफ वी लुक इम्पार्शियली, ठीक आहे, इमोशन्स अटॅच करून तिथं नाही जर पाहिजे. सो इट कुड सो दिस इज लाईक ह्युमन नेचरचं कन्सेप्शन करतो लक्षामध्ये. त्यामुळं ॲटिट्यूड डिसाईड होतं, पॉलिटिकल ॲटिट्यूड लक्षामध्ये. जसं हिटलरला वाटलं की हिज कन्सेप्शन ऑफ ह्युमन नेचर वॉज दॅट people are unable to rule themselves. People don't understand what they need and what should be done. हे काय होतं हिटलरचं ह्युमन नेचरबद्दल कन्सेप्शन, राईट. जर कोणत्याही हिटलर जर घ्यायला आपण मोठे लिडर स्वामी विवेकानंद जर घेतलं, त्यांचं मिनिंग हे होतं की पीपल ब्लाइंडली फॉलो समथिंग दॅट इज द ह्युमन नेचर, ठीक आहे. मग इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द रिलिजियस लीडर टू शो देम द करेक्ट पाथ, ठीक आहे. जर पुढे भटकत असेल तर एक वेदांत असेल किंवा कोणती थेरी असेल वॉट एव्हर. सो हे काय की एक द्यायला पाहिजे त्याला. सो दिस इज लाईक हाऊ यू परसीव्ह यू, म्हणजे तुम्ही स्वतः की तुम्ही लोकांकडे कसं बघता. लक्षात तुम्ही जर सगळेजण म्हणत असाल की इजडली ह्युमन बिईंग्स आर गुड, सगळे चांगले असतात आणि ते थोडे कधी काही वेळेला चुकतात वगैरे, तर त्या होतं की ह्यांच्यामध्ये फॉर्गिवनेस जो ॲट्रिब्यूट असतो तो स्ट्रॉंग असतो. लक्षात फॉर्गिवनेस हा ॲट्रिब्यूट स्ट्रॉंग असतो अशा लोकांना. असं वाटतं की सैतान असतात लोक, तर मग ते काय करतात ते होल्ड अकाउंटेबल इच अँड एव्हरी ह्युमन बीइंग फॉर देअर माइंड ॲक्ट आउट. म्हणजे सपोज युअर अ ब्युरोक्रॅट आणि तुम्हाला दिसतं की कोणाकडून तरी चुकी झाली काही, तुम्ही तर वाटत असेल की तो चांगला ह्युमन बिईंग आहे. इफ यू कन्सिडर एव्हरी ह्युमन बिईंग ॲज अ गुड ह्युमन बिईंग, तर आपण थोडा फॉर्गिवनेस ॲटिट्यूड जास्त आहे. दुसऱ्या अँगलला जर वाटत असेल की प्रत्येक माणसाचा काम चुका असतो, असं करायला बघतो, फक्त त्याला जॉब करायचा असतो म्हणून करत होतो, तर तो काय विचार करेल की I will hold accountable for them for each and every act. Hello, this is like human nature. हे wording पण लक्षात घेण्याचं की conception about human nature म्हणजे काय होतं लक्षामध्ये. त्यामुळे पॉलिटिकल आयडियोलॉजीज आहेत तर ते इंडिव्हिज्युअल आणि सोसायटी तशा पद्धतीने त्या आपण बघतो की इंडिव्हिज्युअल आणि सोसायटी त्या होतात, ठीक आहे. तर तिथे लिहून घ्या कन्सेप्शन अबाउट ह्युमन नेचर. फक्त आय गेस तुम्ही एक्झाम्पल लिहून शकता की हाऊ ह्युमन्स आर, हे जे आपण बघतो त्याला आपण कन्सेप्शन अबाउट ह्युमन नेचर फ्रॉम इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह, फ्रॉम इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह how we think that human nature is. Now, last point is disposition. Disposition मध्ये लिहा. Now, पहिले एक्झाम्पल त्याच्यामध्ये डिसिप्लिन और इनडिसिप्लिन. डिस्पोजिशनचा मिनिंग ते नंतर हे करेल, बट अगेन त्याच्या अगोदर एक एक्झाम्पल घेऊया डिसिप्लिन आणि इनडिसिप्लिन. Second, suppose powerful state. Second, powerful state dash to a military personnel. So, what do you mean by disposition? What do you mean by disposition? डिस्पोजिशन म्हणजे काय की जर लिहून घेऊन यू डोंट अंडरस्टँड द बेसिक
concept behind it is a little different. That's why I explain the word. Okay. So disposition is about simple word मध्ये mood. Okay, माझा mood कसा? That is like a disposition. So disposition कशा factors मुळे decide होते की कशा factors मध्ये military personality. That is powerful state. जर तुम्ही जर त्याला विचारलं military personal प्रत्येक इन्स्टन्स मध्ये रेफरंडम व्हायला पाहिजे नाही. सो आन्सर वुड बी नो. जर त्याला विचारलेलं आहे ब्रेकथ्रू झालं मग असे जर काही इश्यूज असतील सपोज काही असेल सो देअर शुड बी रेफरंडम ऑर नॉट. सो यू विल से नो. इट्स लाईक अ डिस्पोजिशन. आपले जे कॉन्स्टिट्यूशन मेकर्स होते त्यांचं डिस्पोजिशन कसं होतं की पॉवरफुल युनियन. हे फिक्स स्टेट असतील तर चालेल पण जे सेंटर आहे दॅट शुड बी स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमध्ये पुन्हा क्वालिटीमध्ये बघायला मिळेल. राईट. ते काय होतं की कॉन्स्टिट्यूशन मेकर्स वॉन्टेड पॉवरफुल सेंटर. सो दॅट वॉज बिकॉज ऑफ दॅट डिस्पोजिशन. त्यांचा मूड नसतं काय मूड म्हणजे खूप जनरल वर्ड झाला पण डिस्पोजिशन म्हणजे आपण त्या गोष्टीकडे आपला कल कसं आहे. ठीक आहे. आपल्याला तसा बघण्याचा दृष्टिकोन कसं आहे दॅट इज समवॉट लाईक डिस्पोजिशन. मग ते कसं तुमचं डिसाईड होतं. राईट. जसं की तुम्ही जर तालिबानमध्ये जर विचारलं की डेमोक्रेसी और अथॉरिटेरियनिझम डेमोक्रेसी और मिलिटरी ते मॅक्सिमम काय मिलिटरी. दिस इज लाईक डिस्पोजिशन. सिमिलरली तुम्ही जपानमध्ये किंवा जर्मनीमध्ये तर दे हॅव एक्सपिरियन्स अथॉरिटेरियनिझम. ठीक आहे. अथॉरिटेरियनिझम किंवा मेबी मोनार्की असतं अशा टाईपमध्ये पाहिजे. जपानमध्ये मोनार्की आणि जर्मनीमध्ये अथॉरिटेरियन हिटलर होतं. मग तिथे जर आता विचारलं व्हॉट इज बेटर त्यांचं डिस्पोजिशन कसं असेल ऑलवेज डेमोक्रेसीसाठी असेल. ठीक आहे. ते काय म्हणते की डेमोक्रेसी इज बेटर. ठीक आहे. पण सिमिलरली तालिबानचे त्यांचे सिमिलर ओपिनियन असतील का नाही. सो दॅट इज बिकॉज ऑफ द डिस्पोजिशन आणि त्यामुळे तुमचा पॉलिटिकल ॲटिट्यूड कसा आहे चेंज होतो. राईट. आता सिमिलरली जसं इथे विचारलं होतं की पॉवरफुल स्टेट. ठीक आहे. म्हणजे स्टेटकडे पॉवरफुल स्टेट म्हणजे काय की स्टेटकडे जास्त पॉवर असाव्या का नाही. राईट. आता जर तुम्ही जर हे मिलिटरी पर्सनला विचारलं तर ही गोष्ट की असायला पाहिजे. दुसरं जर तुम्ही ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट असेल इफ यू आस्क हिम काय तो काय म्हणेल नसायला पाहिजे. बिकॉज पॉवर जर जास्त असतील स्टेटकडे तर काय होतं ह्युमन राईट व्हायलेशन. सो दिस इज अगेन लाईक अ डिस्पोजिशन. डिस्पोजिशन इज अबाउट ते तुम्ही कसं बघतो. राईट. जर आता कोणाला ऑर्गनाइज किंवा स्वच्छ कोणाला आवडत नाही. स्वच्छता आवडत नाही. आय डोंट लाईक क्लीननेस. पूर्ण नको असं करायचं. आता ॲक्च्युली असं असतं लाईक सपोज जर क्लीन रूम असेल तर वेगळंच वाटतं काही जणांना. त्यांचा जो बेस असतो इंजिनिअरिंगला वगैरे असतात सगळ्या पेड वगैरे पुस्तकं आहेत ते एकदम कम्फर्टेबल ते वाटतं. दॅट इज लाईक युअर डिस्पोजिशन. तुम्हाला कळणार नाही दॅट यू डोंट लाईक क्लीनलीनेस लक्षामध्ये बट युअर डिस्पोजिशन वुड बी टुवर्ड्स अनक्लीनलीनेस. लक्षामध्ये की रूममध्ये बसणारा असेल खाली बसल्यानंतर जर जाडी लागत असेल बसल्यानंतर याच्यावरून जेवायला बसल्यानंतर केस जर दिसत असेल त्याच्यामध्ये तिकडून तिकडून आले तर दॅट इज लाईक ते तुमचं रुटीन झालं सगळं. युअर डिस्पोजिशन इज टुवर्ड्स लाईक दॅट. ठीक आहे. तुझी रूम क्लीन केली तर समजत नाही काय झालं आणि तुमचं काय थोडक्यात डिस्पोजिशन झालेलं आहे त्याच्यामुळं कम्फर्टेबल वाटतं तुम्हाला. तर इट इज अगेन लाईक क्वालिटी लाईफमध्ये पण असतं डिस्पोजिशन जे फॅक्ट आणि काही कंट्रीचा आता बनलेला असतो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम दॅट डिटरमाइन्स युअर क्वालिटी लाईफ. हे 4 पॉईंट आहेत मोर इम्पॉर्टंट. इट हॅव डायरेक्ट कोरिलेशन जसे बाकीचे बघितले आपण फॅमिली वगैरे. सो इट हॅव इनडायरेक्ट रिलेशन बट आय डोंट थिंक दे नीड टू बी इन्युमरेटेड. यू कॅन अनालाइज ऑन युअर ओन. आणि विचार असतो मीच नाही ना याच्यावरती मॅक्सिमम काहीतरी विचारू शकतो लाईक इकॉनॉमिक स्टेटस आणि पॉलिटिकल ॲटिट्यूड त्याच्यामधलं रिलेशन. ठीक आहे. त्याच्यावरती एक ॲनालिटिकल क्वेश्चन कुड बी देअर फॉर. That is why four important factors are there. Just remember with other areas you can think on your own and you can ask, you can do it there in then other
now we will turn to the social influence. Next study, social influence. And again, it is a factor in attitude formation. Attitude formation मध्ये social influence आहे factor. Gender, yes, it is a fact. Gender or political attitude level, right? Example. कोणत्या? violence. Again, good example. So again, suppose Angela Merkel, right? Germany chancellor. So इथे काय आहे की political attitude ते gender मध्ये पाहिजे. But again, इथे किती universal concept करतात, right? की म्हणजे usually की female जास्त ते शांत पार्टी वगैरे But again, Nitish Kumar म्हणतात की he was elected because of the migrant support from the women and but again, इथे पण असं नव्हतं की तिथे youthचा किंवा educated peopleचा support ज्याचा की तो दारू मध्ये बरोबर again it is a factor in political right but again age sex gender but again age आपण थोडंसं सिक्रेट करू जेंडर वरती थोडंसं सिक्रेट करणं थोडं डिफिकल्ट आहे ठीक आहे आणि असं आहे की कुठलं जेंडर फिमेल ऑथॉरिटेरियन नसतं असं कधी नसतं फिमेल ऑथॉरिटेरियन एक एक्झाम्पल गुड एक्झाम्पल यू कॅन से the political activity here is determined because of the factors, social factors. इथे काय असते जे सोशल प्रॉब्लेम वगैरे असते त्यांना आता आपण सोशल इन्फ्लुएन्स करू फर्स्ट मी विचारते सपोज तुम्हाला वाटतं 1 लाखाची नोकरी करणार if I offer you a salary of 1 lakh and I ask you, are you willing to do it? So per month. What is the job, sir? What is the job profile? What is the job profile? There is more. 1 lakh म्हटलं 10 लाख जरी म्हटलं तर तुम्ही आम्ही what is the job profile? 1 लाख म्हटलं तर मी म्हटलं तर ओला कॅब आहे मी ओलावर आलो रजिस्टर केलं म्हणजे टॅक्सी आहे and you drive that taxi and त्याच्यामधून 1 लाख इन्कम भेटतो आणि ॲक्च्युली भेटतं मी बघितलं ओला कॅब उबेर कॅब त्याच्यामधून ड्रायव्हरला जवळपास थोडं इन्कम काढू शकतो सो हा एक जॉब प्रोफाईल झाला बट वेदर यू विल ॲक्सेप्ट इट ऑर नॉट बरोबर आहे मॅक्झिमम इथं बसली बाहेरच्या हिअर यू विल नॉट ॲक्सेप्ट राईट दुसरं जर तुम्हाला एक जॉब दिला असतो IT सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब करायचा सो मी लगेच ती करणार की नाही तुम्हाला सांगितलं की रोज रात्री जॉब आहे तुम्ही म्हणता ठीक आहे आता एकट्या तोपर्यंत ठीक आहे नंतर फॅमिली वगैरे असेल तर आय माईट नॉट बी एबल टू कंटिन्यू राईट अगेन तुम्हाला सपोज IT सेक्टरचा हा आला तिसरा जर म्हटलं डायरेक्ट IAS रिक्रुटमेंट प्रत्येकच करायचं आहे तुम्हाला म्हटलं की स्टार्टिंगला फक्त 20,000 रुपये सॅलरी असेल सो अगेन दिस इज ऑल बिकॉज ऑफ द सोशल की आपण करिअर कुठे चूज करायचं काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे बिकॉज ऑफ द सोशल आपल्याला जसं अपब्रिंगिंग करताना इन्फ्लुएन्स आपला तसा स्ट्रॉंग असतो की तशा पद्धतीने आपण ॲक्ट करायला हवं राईट आता सोशल इन्फ्लुएन्सचा भाग जर बघायचं राईट की सपोज जर गावाकडे जातात सो गर्लफ्रेंड असणं बॉयफ्रेंड असणं हे काय बघतील डाऊन आपण ठीक आहे म्हणजे चुकीचं आहे की गावाकडे तुम्ही 2 व्हीलरवर घेऊन नाही करू शकत
तिथे तुम्हाला लगेच काय होईल ते कॉन्सिक्वेन्सेस काय होईल याच्यापेक्षा तुम्ही पहिले विचारतो की दूर करू शकत नाही, ठीक आहे, दूर सांगतो ते काही गावाकडे कारण तिथे काय तो सोशल इन्फ्लुअन्स नाही. पुण्यामध्ये आल्यानंतर म्हणजे आहे तर हा झाला की सोशल इन्फ्लुअन्स झाला हा लक्षामध्ये. तर हे काही सोशल इन्फ्लुअन्समुळे तुमचं ॲटिट्यूड आणि बिहेवियर पण चेंज होतं नाही. तर हे झालं तुमचं सोशल इन्फ्लुअन्समुळे कसे फॅक्टर्स चेंज होतात. सिमिलर सपोज सती असेल राईट, सती तेव्हा प्रॅक्टिस जेव्हा होत होती तेव्हा सोशल इन्फ्लुअन्स काय होतं त्याला असं काही अनफेवरेबल फेवरेबल होतं की नाही तो आपण नंतर विचारू, बट अनफेवरेबल होतं का नाही. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आला करताना आता सतीसाठी आता कंडिशन कधी आहे का नॅशनल न्यूज म्हणून नॅशनल काही इंटरनॅशनल न्यूज म्हणून काय सती जर ती जात असेल तर ती काही इंटरनॅशनल न्यूज म्हणून ठीक आहे. पण अगोदर तुम्ही सती केलं तेव्हा काय नव्हतं, पण डिफरन्स इज नॉट सोशल ठीक आहे. असं ॲटिट्यूडमध्ये मध्ये झालं चेंज दॅट इज वन पार्ट, बट अगेन इथे आता सोसायटी कसं बघते की इथे असेल इट इज नॉट द रिलिजियसली सँक्शन्ड असतो आउटडेटेड आहे किंवा काय आहे हे आता आपण राईट. सो अगेन हे काय होतं की बऱ्याच वेळेला वॉट वी थिंक राईट नाव म्हणजे राईट नाव जे राईट विचार करतो आपण ते पुन्हा उद्या चालून काय असेल राऊंड असतो. सो कोणती पण तुम्ही जर म्हटला की इन्स्टिट्यूट जसं की आता सपोज इनहेरिटन्स राईट, तर आता जर तुम्हाला वाटत असेल इट इज परफेक्टली राईट की मुलं इनहेरिट करतात राईट, ते तुम्हाला काही चुकीचं नाही वाटणार मुलींना ठीक आहे. त्यांना पण वाटत असेल की ठीक आहे मला भाऊ आहे आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम दॅट ही इनहेरिट्स द प्रॉपर्टी. 50 वर्षानंतर जेव्हा चेंज झालेलं असेल सिच्युएशन तेव्हा कोणतरी एक्झाम्पल देईल की अगोदर कसं व्हायचं की फक्त मुलगाच प्रॉपर्टी आहे. सो दिस इज लाईक अ सोशल. आता काही तुम्ही चुकी वाटते का त्याच्यामध्ये शून्य चुकी वाटते. जरी तुम्हाला लिगल राईट्स असतील तर किती मुली कोर्टामध्ये जातात तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे माझ्यावर हार्ड रेअरली जर प्रॉब्लेम असतील फॅमिली करत जातो तर असं जर कोणी सहसा प्रत्येकजण जातं राईट. सो दिस इज लाईक अ सोशल म्हणजे आता आपल्याला वाटतं खूप साऱ्या गोष्टी ह्या बरोबर आहेत पण दॅट आर बिकॉज ऑफ द सोशल. तुम्ही जर पुढचा विचार करून पाहिला त्या गोष्टी काही वर्षानंतर आउटडेटेड होतात त्या गोष्टी तसं नसतं राईट. अशा खूप साऱ्या